परमेश्वराचा संबंध किती प्रकारे होतो आणि कुठे होतो हे आपण सुरुवात केलेला आहे. सांगितलं होतं की स्वामी जर एका डाळीवर बसलेले असले तर त्या फक्त डाळीला संबंध होईल, संपूर्ण झाडाला होणार नाही. कदाचित श्री करे एकची पान धरिले. एखाद्या झाडाचं परमेश्वर अवताराने फक्त एकच पान धरलं, झाडालाही स्पर्श केला नाही, फक्त पान एकच धरलं. दोन्ही बोटामध्ये, तर ते पानच फक्त संबंधा गेलं, पूर्ण वृक्ष संबंधाला गेला नाही. कदाचित दृष्टीने अवलोकन केलं, नसुद्ध स्पर्श केला नाही, फक्त एखादी वस्तू दृष्टीने अवलोकन केली तरी संबंध नाही. गोविंद प्रभू बाबाच्या चरित्रा उपलक्षणे गोविंद प्रभू बाबा झाड उपटून टाकायचे, परत झाड लावायचे, त्याला पाणी टाकायचे 3 चोळ. रोप लागल्या, रोप जर लावलं, श्री करे हाताने रोप लावलं आणि चूळ एक उदक घातलं का गुळळी घातली म्हणजे गुळणा घातला, तर अवघाची संबंध जाणावा, त्या झाडामध्ये संपूर्ण संबंध झाला, त्या रोपामध्ये संपूर्ण संबंध झाला असं जाणावं. पुढे कोरडे काष्ट, कोरडं लाकूड आहे, 7-5 हात लांब आहे, खूप मोठं लांब आहे, 7-5 हात लांब आहे. असं आडवं पडलेलं आहे जमिनीवर. आणि शेवटच्या टोकाला स्वामींनी त्या लाकडाला, काष्टाला संबंध दिला. शेवटच्या टोकाचा योग आला तर उभे रचले, जे आडवं संपूर्ण जे लाकूड आहे ते संबंधाचं जाणावं, म्हणजे पूर्ण संबंध झाला. त्या आडवं लाकूड भूमीवर पडलेलं आहे, त्या लाकडाला फक्त एका बाजूने संबंध दिला तरीही ते लाकूड संबंधाचं झालं. उभं झाड आहे, कालच सांगितलं, आणि त्याच्या माथ्यावर म्हणजे शेंड्यावर श्रीकर ठेविला का टेकून आसन झाले, तर संपूर्ण झाड नमस्कारी झालं. माळवधाचा खांब, घरातला मुख्य खंबा, ज्याच्यावर घर राहतं, असा मधीच एक खंबा राहतो, त्याला माळवधाचा खांब म्हणतात. त्याला जर संबंध दिला
तर तो तेतुकाची फक्त त्या माळवधाच्या खांब जेवढा आहे तेवढाच नमस्कारी, बाकीचं जे घर आहे ते नमस्कारी होणार नाही. किंवा ओटा आहे, स्वामी एखाद्या ओट्यावर बसलेले आहेत, तर ज्या ओट्यावर बसले त्या ओट्याचा आवरत चौरत जेवढी जागा आहे ती संपूर्ण नमस्कार. एखाद्या वेळेस खाटवर बसलेले आहे, माचा गोविंद प्रभू बाबा खाटवर बसत होते, माच्यावर बसले तर माचा आशिका संपूर्ण माचा नमस्कार. मग त्यामध्ये पाट असो, तिवई असो, चौरंग असो, एका एका काठीने एका एका कडेने जर धरलं तरी संपूर्ण अशिका संबंधाचे संपूर्ण नमस्कार. आता वस्त्र प्रावरण म्हणतात, स्वामी वापरत होते ते वस्त्र, ते कसं नमस्कारी आहे. घडिया गोळा करून, वस्त्र घड्या करून गोळा केलेला आहे, आणि गोविंद प्रभू किंवा जे परमेश्वर अवतार असतील त्यांच्या हातामध्ये दिलं, श्रीकरे दिले. घडी करून असो, असं घडी करून असो, कशाही पद्धतीने घडी करून असलेलं वस्त्र श्रीकरामध्ये जर दिलं तर अशिकेची जाणावी, म्हणजे संपूर्ण वस्त्र नमस्कार. कदाचित ते वस्त्र भूमीवर आहे, जमीनवर पडलेलं आहे, आणि एकच पदर फक्त स्वामींच्या हातात आहे, शेवटील एक सोगा असं उंच आलेलं आहे, बाकीचं सर्व जमिनीवर पडलेलं आहे. तर एक शेवटील स्पर्शिले, शेवटचा भाग स्पर्श केला तर तेथची जाणावा, तेवढं फक्त हातात आलं तेवढंच वस्त्र नमस्कारी. जमीनवर पडलेलं जे वस्त्र आहे ते नमस्कारी नाही. वस्त्र जाय अखंड आहे, परंतु ते भूमीवर पडलेलं आहे. त्या भूमीवर पडल्यामुळं काय झालं की जेवढं परमेश्वर अवताराच्या हातात होतं तेवढंच नमस्कारी झालं, बाकीचं भूमीप्रमाणे झालं. पण त्याची वस्त्र सहेतुक म्हणून एखादा क्रिया करायला आला, स्वामींना वस्त्रदान अर्पण केलं हेतूच्या माध्यमातून, प्रसाद अन्न दिलं, तर त्या वस्त्राच्या ठिकाणी शक्ती निक्षेप न बोलीजे. हेतुरूप क्रिया केल्यानंतर परमेश्वर असो का परमेश्वराचा परमार्ग असो, कोणतीही क्रिया जर ते अर्पण केली तर त्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध नाही, त्या ठिकाणी शक्तीचा निक्षेप होणार नाही. वस्त्र दिलं, भारी वस्त्र दिलं, परंतु सहेतुक बुद्धीने दिलं
तर तिथं निक्षेप न बोलीजे, निक्षेप होणार नाही. काजे का म्हणून? काजे तो हेतू तेतुकाची. तो हेतू फक्त तितकाच आहे, त्याचं काम पूर्ण होण्यासाठी तो स्वामींना अर्पण करतो आहे. म्हणून ते वस्त्र नमस्कारी होईल असं समजायचं नाही. पण एखाद्या वेळेस एक पदार्थ स्वामींनी दिला आणि तो भक्षून जर ठेवला, खाऊन जर ठेवला. उदाहरण दिलं, जशी डखल्याची रोटी. डखल्याची रोटी पैठणला स्वामींनी त्याचं काळटं केलं तेव्हा रोटी दिली. तर ती रोटी तो दररोज धुवून प्यायचा. त्याच्यामध्ये सामर्थ्याचे हेतुरूप क्रिया नव्हती, निर्हेतुक क्रिया होती. स्वामींनी घडून घेतलेली क्रिया होती, म्हणून त्याच्यामध्ये संबंध असे. सारंग पंडिताचे लाडू एकदा अर्पण केले. चरणोदक स्वामींचं दररोज निघत होतं. पुष्पाची माळ, जे तर श्री करी धरली तितकेची. फुलाची माळ जितकी धरली तितकीच. ना अशकी गोळा करून दिली, बाकीची गोळा करून दिली. परंतु श्रीकंठामध्ये घातली जेवढी सामुग्री, ती संबंधाची जाणार. कदाचित राशी फळाची असो, धान्याची असो, कोणतीही राशी असो, स्वामींना अर्पण केली. तर जितकी राशी अर्पण केली तितकी राशी न बोलीजे. कारण परमेश्वराचा स्पर्श झालेला नाही. ताटी जो पदार्थ स्पर्शिला, ताट वाढलेला आहे परमेश्वर अवताराला. ताटामध्ये अनेक पदार्थ वाढलेले आहे आणि अनेक पदार्थ ताटामध्ये वाढलेले असताना ज्या वस्तूला, पदार्थाला स्पर्श केला ताटामधल्या, श्री प्रभू बाबा किंवा आमच्या स्वामींनी किंवा परमेश्वर अवतार, तितकेच. न स्पर्शिता राहिला, ज्याचा स्पर्शच केला नाही तो नववी. किंवा एखाद्याकडून एखादा पदार्थ स्वामींना देवविला, पदार्थ दुसऱ्याचा आहे, देणारा तिसरा व्यक्ती आहे. तो सुद्धा नव्हे, तो विपदार्थ नव्हे.
ज्या दांडीवर परमेश्वर अवतार बसतात ती जी दांडी म्हणजे पालखी. गोविंद प्रभू बाबा त्याच्यामध्ये बसायचे, उतरायचे. हे सर्व संबंधाचं जाणावं. गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी ज्या वस्तू गेल्यात अथवा स्वामी चक्रांच्या ठिकाणी ज्या वस्तू गेल्यात त्याच्यामध्ये आरती असो, पालमांडा असो, तर आरतीचं ताट हे संबंधाचे न होऊन उपयोगा गेले. आरती लावली गोविंद प्रभू बाबाला किंवा परमेश्वर अवताराला, पण परमेश्वर अवताराचा संबंध झाला नाही. परमेश्वर अवताराचा त्या आरतीला, पालमांड्याला संबंध झाला नाही. गेली परमेश्वराच्या उपयोगी आरती, पण संबंध मात्र परमेश्वराचा नाही झाला. उपयोगा गेले पण ते वंदनीय नाही. म्हणजे ती आरती, ते पालमांडा, ते ताट आपल्यासाठी नमस्करणीय, वंदनीय नाही. कारण प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचा त्याला स्पर्श झाला नाही म्हणून. मग ती आरती असो, ताट असो, पालमांडा असो आणि काही असो, ते संबंधाचे जाऊनही उपयोगा गेले, संबंधाला उपयोगा गेलं, परंतु परमेश्वराचा स्पर्श न झाल्यामुळे ते वंदनीय नव्हे. तोच संयोग झाला. कदाचित त्या आरती, पालमांडा याचा संयोग झाला म्हणजे स्पर्श आला तर विशेष होते, मग विशेष नमस्कार. म्हणून ते सांगतात, जेतुका काळ संयोगाला गेले ते बहुत काळ जावो का अल्प काळ जावो. म्हणजे जास्त वेळ जावो का कमी वेळ जावो, जे संबंधाला गेले त्याला संबंध बोली जे ते तुमच्यासाठी नमस्कारी आहे. कधी कधी काय होतं, एक अल्पची काळ, थोडा वेळच, पण ईश्वराची प्रवृत्ती विशेष थोर. त्या वस्तूमध्ये स्वीकारण्यामध्ये ईश्वराची प्रवृत्ती विशेष थोर आहे. गेलं थोडा वेळच उपयोगी, पण ईश्वराची प्रसन्नता त्याच्यामध्ये थोर आहे, तर तो महासंबंध ऐसे जाणार. संबंधापेक्षा श्रेष्ठ महासंबंध अशा प्रकारचा देवा. कदाचित केवळ निचेतनी एक स्वरूप दौडिले. निचेतनी जळ नाही, आपलं चेतन नाही, जळ वस्तूमध्ये जीव आहे. आणि त्या जीवाचं स्वरूप हात न लावता दौडलेलं. त्या जीवाचं स्वरूप हात न लावता दौडलेलं. तिथं बी संबंध नाही. ते वस्तू जे आहे ते संबंधाची नाही. अशा प्रकारचं ईश्वराचा संबंध कसा होतो, कुठे होतो आणि कसं नमस्कार करायचं हे आपल्याला त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. कधी कधी देवतेला संबंध देतात परमेश्वर. आता देवतेला संबंध दिला म्हणजे देवता नमस्कारी झाले आपल्यासाठी असा अर्थ होईल. कार्य येथीच्या संबंधा गेले जे काही ते तुम्हा नमस्कारणी किंगा. मग देवतेला संबंध दिला, तिथल्या फळियाला संबंध दिला,
तर त्याला फळ होईल, संबंधाचं फळ होईल त्याला, दुसरं काहीच होणार नाही. आपल्यासाठी नमस्करणीय नाही. त्या जीवाला संबंध दिला, त्या जीवाला मात्र संबंधाचं फळ होईल. मनुष्य देही संबंधाचे भेद. मनुष्य देहाला संबंध दिला, या प्रपंचाला कदाचित नमस्कारी असेल, पण तरीही नमस्कारी नाही. जैसे भट्टाचा देव प्रसन्न झाला, भट्टवासाचा देव प्रसन्न झाला, जन्म दिले भट्टवासानी आणि प्रस्तुतही देतात. तर जे ज्ञानाचा संबंध आला, स्पर्शाचा संबंध आला, तिथं प्रसाद सेवेचं कारण नाही. जीवाला संबंध दिला, प्रपंचाला संबंध दिला जीवयुक्त, तर तिथं नमस करण्याचं कारण नाही. एवमाधिक जेवढ्या वस्तू आहे परमेश्वराच्या संबंधाने गेलेल्या, त्या धातूशी माझे दंडवत प्रणाम. सर्व जेवढे धातू आहेत पण अशा पद्धतीनं गेलेले आहे, त्या धातूशी माझा दंडवत प्रणाम. आता मूर्तिनिष्ठ पदार्थ विशेष संबंध कसे वर्णन करावे. मूर्तिनिष्ठ पदार्थ म्हणजे मूर्तीच्या निष्ठ असलेले, जसे दाढ, नेक, केस, कळाप, हे सर्व मूर्तिनिष्ठ पदार्थ आहे. हे कसे वंदन करावं, करतो आपण, पण कसं पद्धतीनं करावं, म्हणून ते सांगतात. मागे सांगितल्या प्रकरणी दाढ, नख, केश, कळाप हे मूर्तिनिष्ठ विशेष प्रसाद जाणावे. ऐशिया प्रसादाच्या जातीशी पदार्थास नमस करता चतुर्विध दुःख वारे. दाढ, नख, केश, कळाप असं जेव्हा आपण नमस्कार करू, जिथं आपल्याला नमस्कार करण्याचा योग येईल, अशा ठिकाणी जर आपल्याला योग आला तर त्या ठिकाणी चतुर्विध दुःख पाहिजे. तेच कोणतं चतुर्विध दुःख? निर्वेद, अनुताप, अनुशोच, आरती. तेच कसं? ना मागिले अनुचिती निर्वेद, मागच्या याचा निर्वेद, मागं जे पाप घडले त्याचा निर्वेद, प्रस्तुत याचा अनुताप, पुढील जीवनाचा अनुशोच आणि ईश्वराची ती आरती. अशा प्रकारचं चतुर्विध दुःख असावे. याचा अर्थ स्पष्ट करून सांगतात. निर्वेद म्हणजे मागा आज्ञाभंग घडली. निर्वेद म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो मागं घडलेले दोष, पण कोणते? म्हणून ते सांगतात की निर्वेद म्हणजे मागा आज्ञाभंगी घडली, आज्ञाभंग केलेली आहे. अपराधे जेही ज्ञान जाये, त्या अपराधामुळं आपलं ज्ञान गेलं. निर्वेद कसा करायचा? निर्वेद म्हणजे काय? आपण ऐकलं आहे, निर्वेद ऐकला, अनुतोप ऐकला, अनुशोच ऐकला आहे, आरती ऐकली आहे, पण निर्वेद दुःख कसं करायचं? म्हणून ते सांगतात की निर्वेद म्हणजे मागा आज्ञाभंगी घडली, आपण परमेश्वराची प्रत्येक आज्ञाभंग केलेली आहे. अपराध आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपलं ज्ञान अनंत सुट्टी गेलेलं आहे. नुसतं ज्ञानच नाही गेलं, भक्ती जाये, भक्ती गेली, भक्तीच नाही गेली, वैराग्य गेलं. कशामुळं? अज्ञान, अहंभाव, ममतामुळं. अज्ञान आहे, अहंभाव आहे, ममता आहे. आपल्या अंतःकरणात वास्तविक हे जास्त वास करतं, अज्ञानता. माहीत असून सुद्धा अज्ञान बनणं, याला अज्ञानता म्हणतात. अहंभाव, माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही. ममता, प्रपंचाची ममता. हे जर आपण बाळगलं तर याचं फळ काय मिळणार आहे आपल्याला पुढं? अज्ञान,
अहंभाव, ममता, हे जर आपण कायम याचा वापर केला तर याचे फळ हिंसा. याचं फळ काय होणार आहे? हिंसा. उठता बसता चालता बोलता हिंसाच आहे. नुसतं हिंसेवर थांबेल का? नाही थांबणार. अन्य धर्म, विकल्प, अन्य धर्म आणि विकल्प नक्कीच होईल. आपल्या अंतःकरणात अहंता, ममता, अहंभाव याच्यामुळं विकल्पाला, अन्य धर्मालाही जाऊ शकतो, हिंसेलाही जाऊ शकतो. तेने अनंता सृष्टी मागा धाडिल्या. याच गोष्टीमुळे आज आपण अनंता सृष्टी, कितीतरी अनंत सृष्टी मागा काय केल्या, लोटत आलेलो आहे. आणि परमेश्वराने प्रत्येक सृष्टीत आपल्याला ज्ञान दिलं, प्रत्येक सृष्टीत दिलं. परंतु आपण प्रत्येक सृष्टीत ते ज्ञान काय केलं? दौडून टाकलं. अनंता सृष्टी मागा धाडिल्या. तर ज्ञान कैसे जाय? तर ते म्हणतात ज्ञान कसं जातं? मग आपल्या जवळचं ज्ञान कसं जाय? ना अधिकृती जाय. गुरुपेक्षा अधिकृती केली की ज्ञान चाललं जातं. अहंभावाने अधिकृती करतो, मी काय कमी आहे. अहंभावामुळं अधिकृती करतो, त्याच्यामुळं ज्ञान चाललं जातं. त्याच्यानेच जातं का? कथने जाय. अन्य लोकांप्रती शास्त्राचं कथन करतो, त्याचं नाही जातं. याच्यानेच जातं. इंद्रियार्थे जाय. उठला सुटला की इंद्रियार्थ पदार्थ सेवन करतो, दुसऱ्याला काही माहीतच नाही. इंद्रियार्थ म्हणजे फोडणीच, दुसरं काही सेवन करत नाही, तेच करतो, त्याच्यानेही जातं. याच्यानेच जातं. सवय तो जाय. वाईटाची सवय लागली तरी ज्ञान जातं. याच्यानेच जातं. राभस्य जाय. राभस्य जाय म्हणजे हसी मजाक, कर्मराटीची गोष्टी, त्याच्यामध्ये मन रमणे, याला म्हणतात राभस्य. त्याच्यानं जातं. कखाई जाय. कखाई दोषाने जातं. ज्ञानच जातं का? याच्याने ज्ञानच जातं का? एक वर्णन करता करता जर अशा प्रकारे आपण अनुताप केला नाही, अनुशोच केला नाही, आरती केली नाही, तर इतक्या दोषाला आपण काय करतो? पात्र होतो. म्हणून प्रसाद नमस्कार करताना दाढ नख केश कळप असो का स्वामींचा प्रसाद असो, हे नमस्कार करताना आपण अन्य राठीचा विचार करायचा नाही, फालतू बळबळ करायची नाही. ज्याच्यामध्ये परमेश्वराचा संबंधित प्रसाद आहे आणि आपण कर्मराठीच्या गप्पा मारतो आहे, अंबाव आहे आपला. आणि याच्याने काय होतं? भक्ती बी जाते. नुसतं ज्ञानच जात नाही, तर ज्ञानासोबत भक्ती जाते. अभिलाषे जाय. इच्छा केली तरी जाते, वंचकत्व केलं तरी जाते, अव्यरण केलं तरी जाते, निमित्ताची आज्ञा भंगल्या जाय. निमित्ताची आज्ञा भंगली तरी जाते. समानत्वाचे नि दोषे जाय. अधिक वृत्तीनंच जाते. समान वृत्ती. समान वृत्ती म्हणजे गुरुच्या सारखं बसणं, अधिक म्हणजे गुरुच्या वर बसणं, याला समान वृत्ती म्हणतात. त्याच्यानी त्या दोषाने जाय. प्रीतिभंगे, सौजन्यभंगे,
उचित जे क्रिया आहे ते भंगते. न पुसत वर्तने जाय. कोणतीही गोष्ट न विचारता केली तरी जाते. याच्यानेच जातं ज्ञानभक्ती. निमित्ताचे न घेतल्या जाय. निमित्ताने एखादा पदार्थ एखादी वस्तू दिली आणि आपण ती घेतली नाही तरी जाते. ज्ञानही जाते आणि भक्तीही जाते. उचित व्यक्तीचं न घेतल्या जाय. उचित आहे त्याची क्रिया सर्व आणि ती आपण घेतली नाही तरी जाते. अनुचित घेतल्या जाय. जे उचित नाही ते अनुचित सर्व ते घेतल्याने सुद्धा ज्ञान जातं. भेटी न देखता जाय. निद्रास्थान न देखता जाय. भेटी व्यवस्थित पाहिलं नाही, निद्रास्थान व्यवस्थित पाहिलं नाही तरी जातं. स्मरण न देखता जाय. स्मरणची जागा व्यवस्थित नाही पाहिली तरी जाते. स्थाना प्रसादा न देखता जाय. स्थान आहे, प्रसाद आहे, वंदन केला नाही, त्याच्याकडे पाहिलंही नाही, सरळ निघून गेला तरी जाते. जनादेशाचा न देखता जाय. जनरूप याचं न पाहता जातं. उल्लेखी अपराध. सदा कदा उल्लेख करणं याच्यानेही जातं. स्वामींनी सांगितलं की हा जीव नखाग्रापासून ते केसाग्रापर्यंत विकारे भरला असे. पर शहाणा लपवू जाणे आणि वेड्याचे बाहेर पगडते असं सांगितलं आहे स्वामींनी. म्हणून ते म्हणतात प्रसादापुढे नखापुढं जे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहे दुःख करावे याला अनुशोच बोली. याला काय म्हणतात? अनुशोच. याला अनुशोच करणं. अनुशोच कसा करायचा तर मागच्या दोष आठवायचे. मागचे दोष आठवताना आपण हा विचार करावा लागेल की आपण इतक्या प्रकारे स्वामींपासून दूर झालेलो आहे. ते सर्व दोष बोलावं लागतील. परमेश्वराची आरती कशी भावावी. आरती म्हणजे आवड. आरती म्हणजे उत्कंठा. आरती परमेश्वराकारणे दुःख करणे याला वी आरती म्हणतात. जसं लेंकुरवाळीच्या मातेच्या दृष्टांताप्रमाणे मला अंतकरणामध्ये असा ध्यास पाहिजे प्रत्येकाला की मला ईश्वर भेटावा, त्याचं दास्य व्हावं, सन्निधान व्हावं, अशी वासना धरावी. अशी वासना म्हणजे इच्छा तरी धरावी, त्याबद्दल दुःख करावे. आणि प्रसादाला निमित्त करून ईश्वराते विनवावे. प्रसादाला निमित्त करून ईश्वराते काय करायचं? विनवायचं. प्रसाद हे साधन आहे, पण ईश्वराला त्या ठिकाणी मुख्य करून ईश्वराला विनवायचं. का? म्हणून प्रसादावर गोसाव्याची दृष्टी अशी. स्वामींचा प्रसाद आहे तो प्रसाद काही इकडचा तिकडचा नाही. स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद आहे.
म्हणून त्या प्रसादाच्या पुढं ईश्वराला निमित्त करून आपल्याला असं आठवावं लागेल, कापा प्रसादावर निरंतर गोसाव्याचे दृष्टी असे, तेरेशी बोलता दृष्टी आपणावर पडे. तिथं जर आपण अशा प्रकारचं आठवण केली देवाची, तर ईश्वराची दृष्टी आपल्यावर नक्कीच जाईल. ईश्वर आपल्याकडे नक्कीच पाहते, ईश्वर आपल्याकडे नक्कीच आकर्षित होतील. म्हणून प्रसाद सेवेच्या काळी, प्रसाद सेवा म्हणजे काय हे सांगितले. प्रसाद सेवेच्या काळी प्रसादाशी बोलावे ईश्वराला निमित्त करून. प्रसादाच्या काळी, प्रसाद सेवेच्या काळी प्रसादाशी बोलावे ईश्वराला, उत्तर दिशेला गेलेला ईश्वर, त्याला निमित्त करून आपले दोष काढावे. परमेश्वराचं गुण वाखाणावं. महावाक्य निर्वचन उद्धरण असती परी, सर्व पाठ आहे आपलं. ऐसे गुण आठवावे. अन्यावृत्तीमध्ये काय सांगितलं, युग धर्मामध्ये काय सांगितलं, विद्यामार्गामध्ये काय सांगितलं, संवारामध्ये काय सांगितलं. अन्यावृत्ती, युग धर्म, विद्यामार्ग, संवार, संसरण, इथं आपले दोष काढायचे. या प्रकरणामध्ये आपले दोष काढायचे. अन्याची व्यावृत्ती केलेली आहे. युग धर्मामध्ये चारही धर्माची व्यावृत्ती केलेली आहे. विद्यामार्गामध्ये अंतर्यागाची व्यावृत्ती केली आहे. संवारामध्ये जे परमेश्वर प्राप्तीला पोचले नाही, वापस आले, त्यांचा संवार होतो. म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत न पोचलेले असे जे दोष आहे. संसरण, आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी रचली, पण आपण त्याचा फायदा घेतला नाही. विचारस्थळी ईश्वराचे गुण काढावे. विचारस्थळ त्याच्यामध्ये ईश्वराचे गुण सांगितलेले आहे, ते काढावे. आचारस्थळामध्ये आपले दोष सांगितले सर्व जायबावीसादी, ते काढावे. नाम, लीळा, चेष्टा, युक्त स्मरण, मूर्ती लीळेचं स्मरण करावं. कैवल्यदानी ईश्वर, त्याचे गुण बोलावे. आपले दोष बोलावे. प्रसाद सेवा नमस्कार करताना, प्रसाद वंदन करताना असं आपल्याला करावं लागणार आहे. आता आपल्याला परवा निव्वळ महानवमीला आपण प्रसाद वंदन करतो. प्रसाद वंदन करायच्या मागचा हेतू हाच आहे की देवता या इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत त्या दिवशी, आणि त्या देवतेचा बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराने मोकळीक दिलेली आहे. तुम्ही जरी ईश्वराचे असले तरी तुम्हाला विघ्न होणार, किती ईश्वराचा असो. पण परमेश्वराने मोकळीक दिली आहे, त्यामुळे परमेश्वर आपल्याकडे लक्ष देणार नाही आपलं चुकलं तर. म्हणून ते प्रसाद वंदन केले आहेत. आणि ते प्रसाद वंदन करत असताना हे दोष आपल्याला आपल्या अंतःकरणात प्रत्येकाला आठवावं लागेल, तर ते प्रसाद सेवा करण्याचा उद्देश, उपयोग. जर असं केलं नाही तर काय होतं,
येरा आपले दोष भरिता येथेचे दोष न देखता जाय. आपले दोष जास्त झाल्यामुळं, आपले दोष अति झाल्यामुळं, परंतु ते प्रगट न केल्यामुळं, ते दोष जास्त आल्यामुळे न देखता जाय. आपले दोषच पाहिले आणि ते धर्मापासून जातो. नुसता धर्मापासूनच जातो का? मग अज्ञानी. धर्मच राहत नाही असं नाही, अज्ञान येते. अज्ञान येते सोक्ती संचरे. सोक्ती संचरे. सोक्तीचा संचार होतो. आपल्या मनातल्या कल्पना सुरू होतात. देवाच्या तत्वज्ञानाच्या कल्पना बंद होतात आणि आपल्या स्वतःच्या अंतकरणातील जे मत आहे ते सोक्तीचे सुरू होतात. सोक्तीचा संचार होतो. काय राहिलं मग? सकळ अर्थ विपरीत होतात. चांगले जेवढे अर्थ आहे ईश्वराचे ते सर्व हा विपरीत करून टाकतो. हे सर्व खोटं आहे, थोटांग आहे, अशा प्रकारचा विपरीत म्हणतो. सलग वृत्ती येते. सलग म्हणजे दोषयुक्त वृत्ती त्याला अंतकरणात येते. सगुण तितके न आवडे. जेवढं चांगलं तेवढं याला आवडत नाही. जो आवडत नाही समजून घ्यायचं की हा भरकटलेला आहे, हा या ईश्वर धर्मापासून भरकटलेला आहे. जितकं चांगलं त्याला तितकं आवडत नाही. तेवढंच नाही तर अहंकार. हे सर्व अहंकाराने होतं. हे सर्व कशाने होतं? अहंकाराने. आणि अहंकार हा एक असा वस्तू आहे, ही अहंकार आपल्याला अंतेचे मूळ सकंडी उपळावे नायका. एरवी अंकुर निगती. देवानी सांगितलेलं आहे अहंता ही आपल्या अंतकरणात आहे आणि या अंतकरणात अहंता असल्यामुळे या अंतेचं मूळ आपण काय करायचं? उपटून टाकायचं. जर नाही उपटलं मुळासकट तर त्याला अंकुर निघतील, परत ते वाढत जाईल. असा अहंभाव येतो. पुढिलाची मान्यता पूजा आपणाशी इच्छे. पुढिलाची मान्यता जर होत असली, धर्माच्या माध्यमातून पूजन जर होत असलं तर याला ईर्ष्या होते. त्याचंच करता, आमचं करत नाही, अशी ईर्ष्या निष्पन्न होती. पुढिलाची मान्यता पूजा असं वाटतं त्याला की आपलीच करायला पाहिजे. त्याने कळून तमभोगी तमतम करतो आणि त्या तमतमाच्या माध्यमातून चैतन्यपोळी पुढिलाचं अंतकर्ण जाळतो. आणि त्या अनुचिताने ममता संचरते. वंचक होतो, लटका होतो, आगाये हिंसा. पुढिलाचा वर्मस्पर्श झाकला अर्थ प्रगट करी. पुढिलाचा वर्मस्पर्श झाकलेला असतो, तो अर्थ प्रगट करतो. पुढिला करवी बोलवी. मग असं करता करता हिंसेला येतो. हिंसेचं स्थान शेवतो आणि त्याने करून मग हिंसेवर गेला की विकल्प संचार होतो. दर्भापासून जातो म्हणजे एकदम जात नाही, तर विकाराहून हिंसेवर जातो, हिंसेहून विकल्पावर जातो आणि विकल्पावर गेला की धर्मापासून गेला. एकदम स्टेप बाय स्टेप कोणतीही गोष्ट चालत असते. असं समजायचं नाही की एकदाच केलं की लगेच धर्मापासून जाईन, असं नाही. हळूहळू धर्मापासून जाणार. त्याचं अंतकर्ण बदलत जाणार.
अंतकरणातले विचार बदलले की तो हिंसेला सुद्धा योग्य होईल, हिंसा करण्याला समर्थ होईल. हिंसा म्हणजे प्रत्यक्ष माणूस मारणं याला हिंसा म्हणतात असं नाही. हिंसा म्हणजे बाकीच्या आपण ज्या करतो प्रपंचात त्या सर्व हिंसाच आहे. या हिंसेला तो हे झाला की मग पुढं विकल्प त्याचा संचारतो. चांगल्या व्यक्तीच्या याचा तो गुण पाहत नाही, पण जो दोषवंत आहे त्याचा गुण देखील. जो दोषी आहे तो त्याला गुणी दिसतो, जो दोषी आहे तो त्याला गुणी दिसतो. असं करता करता मग धर्मापासून जातो. यालाच म्हणतात प्रमादी. यालाच काय म्हणतात? प्रमादी. येतुले मागील दोष इतके सर्वे आपण मागं जोडलेले आहे. प्रत्येकाने जीव हा सर्व दोषाचे आळे. प्रत्येक जीव प्रत्येक दोषाचा आळा आहे, आश्रय आहे. प्रत्येक दोष त्याच्या ठिकाणी आहे. इतुले मागील दोष मी प्रतिसृष्टी केले. एका सृष्टीतनी हो, आतापर्यंत अनंत सृष्टीपासून परमेश्वर या जगात येतात आणि प्रतिसृष्टी मी अशाच दोष करत राहिलो. निमित्त दुरावले, परिवार दुरावला, ईश्वर दुरावला. असं दुःख करावं लागेल. याला प्रसाद सेवा म्हणतात. याला काय म्हणतात? प्रसाद सेवा. निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आरती कशी करायची हे सुद्धा सविस्तर त्यांनी दिलं. हे प्रसादाला किंवा दाढ, नख, केश, कळाप असो किंवा एखादं स्थान असो प्रसादवत, या स्थानाच्या ठिकाणी ईश्वराला निमित्त करून आपल्याला हे दोष आठवावं लागतील. जर असे दोष आठवले तर आपल्या असं दुःख केलं तर तेने मागील कर्म नसते, तेव्हाच आपले मागचे कर्म नसतील. याला निर्वेद म्हणतात. याला काय म्हणतात? निर्वेद. निर्वेद म्हणजे काय? हा. अनुताप म्हणजे काय? तो आता अनुताप तो कसा? आता निर्वेद कसा करायचा हा सांगितला. निर्वेद हा कसा करायचा एवढं आपल्याला सांगितलं. आता अनुताप कसा करायचा? ना प्रस्तुतीचे दोषाचे दर्शन. आपण जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक दोष आचरतो, काही विचार करत नाही, पटकन बोलून जातो आपण. पुढिलाचं अंतःकरण जळेल याचाही विचार करत नाही. म्हणून ते म्हणतात की प्रस्तुत दोषाचे दर्शन, जे दुःख होतं त्याला अनुताप म्हणतात. प्रस्तुत दोषाचं जे घडलेलं आहे त्याचं दुःख होणं त्याला अनुताप म्हणतात. तो कसा? स्वामींनी सांगितलं उदाहरण सुंदर. सर्वज्ञ म्हटले अनुताप तो जैसा जोगरियाचा. जोगऱ्यानं अनुताप केला. दारावती कार आमचे सर्वज्ञ, त्यांच्याजवळ भेट झाली, पण त्या आधीच त्यांनी तोंड शिवून टाकलं. या तोंडाने इतक्या लोकांना आपण आतापर्यंत हिंसेला प्रवृत्त केलं. आणि हे लोकांनी अनेक जे बिचारे कशातही नसताना अशा लोकांची हिंसा घडली. त्याच्याने त्याला प्रस्तुत हिंसा घडली आहे. मागच्या जन्मात नाही घडली आणि पुढेही घडणार नाही. प्रस्तुत म्हणजे सध्या या देहात घडलेली हिंसा. त्या हिंसेचा त्याला अनुताप आला आणि त्याने आपला तोंड शिवून टाकलं, जसा अनुताप केला जोगऱ्याने. आपले ओकटे देखोनी आपणची प्रायचित घेतले. आपला दोष आपणच पाहिले, दुसऱ्याला सांगायची गरज पडली नाही.
यालाच प्रायचित म्हणतात. प्रायचितातली पद्धत आहे आता मानव पंथात. प्रायचित काय? तुम्ही म्हणा, दोष सांगा, आम्ही मागं काय करतो म्हणतो. याला नाही प्रायचित होणं खरं. प्रायचित याला म्हणता आपले ओकटे देखोनी आपणची प्रायचित घेतले. आपला दोष पाहून आपणच ते दोष उक्त करून त्याच्याबद्दल प्रायचित घेणे, याला प्रायचित म्हणतात. तैसे पुरुषे आपले ओकटे, त्याप्रमाणे जे वासनिक आहे त्यांनी आपले ओकटे प्रतिदिनी, दररोज, प्रतिक्षणी, प्रत्येक क्षणाला पाहावं. प्रतिदिनी प्रत्येक क्षणी पाहावं की आपण काय करतोय, आपण काय चुकतोय. जसं महादाईसांनी पाहिलं पोफळाच्या प्रसंगी. कसं पाहिलं? महादाईसा सारवत होती. स्वामी आणि सारंग पंडित तारांगुळीचा खेळ खेळत होते. तारांगुळीचा खेळ खेळता खेळता सुपारी उडाली आणि ती महादाईसाच्या समोर जाऊन पडली. आपणही जीवनामध्ये असं 1000 वेळा केलं असेल. सुपारी त्या ठिकाणी आली, स्वामींनी तिच्याकडं दृष्टिक्षेप केला की ती सुपारी पाहिजे आहे आम्हाला. तिने काय घेतली? सुपारी धरली आणि टाकूनही घातली. काय केली? फेक. आपण काय करतो? आपण बी जर लांब असलं तर काय करतो? फेकून देतो. साधी क्रिया आहे, स्वाभाविक क्रिया घडून जाते. काहीच अडचण नाही याच्यामध्ये. कारण आपल्याला पाय दुखतात, कंबर दुखतं, अमुक दुखतं, धमुक, उठा आणि द्या तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. मग काय करतो आपण? पोळी पाहिजे का? अशा प्रकारचं टोपलं तिकडं साधी गोष्ट आहे हो, साधी सिंपल गोष्ट आहे. काय वाटलं का आपल्याला सरकवताना? महादाईसाने तसंच टाकून घातलं. स्वामींनी परत तिच्याकडे पाहिलं आणि स्वामींनी परत तिच्याकडे पाहिलं आणि तिला वाटलं आपलं चुकलं. दृष्टीमध्ये फरक पडला. पाहताना दृष्टीमध्ये फरक पडला आणि दुःख केलं. तिने काय केलं? दुःख केलं त्या क्रियेबद्दल. साधारण क्रिया होती हो. एकदम आपण जीवनामध्ये प्रपंचामध्ये वावरत असताना साधारण या क्रिया करतो. परंतु दैवराटेमध्ये जर एक क्रिया केली तर ते आपलं दोष लागतो त्याचा आणि तो दोष कुठं घेऊन जातो. सर्वज्ञातले बाई क्रियेशी अनुताप पुरश्चन. स्वामींनी सांगितलं, बाई क्रियेशी अनुताप, क्रियेच्या अनुरूप अनुताप पाहिजे. जी क्रिया घडली त्याच्या सादृश्य अनुताप पाहिजे. तेव्हा पुरश्चरण म्हणजे थांबणे. तो दोष तेव्हा थांबतो. आपला दोष मोठा आहे आणि प्रायचिताची क्रिया छोटी आहे, समजून घ्यायचं ते काही होणार नाही. आणि त्या महादाईसाने तो अनुताप केला आणि स्वामींनी म्हटलं, बाई अनुताप पुरच्चरण, अनुतापे प्रसवाची चाल मोडे. खूप सुंदर आहे. अनुतापाने काय होतं? प्रसव जो आहे तो त्या ठिकाणी चालच मोडले जाते. म्हणजे एखादं तण आहे आपण उपटून टाकल्यानंतर ते परत येतच नाही. त्या माध्यमातून तो दोष तिथून मुळासकट काय होतं? निघून जातो. साधन वाढे, साधनावरचा भाव आपला वाढतो. म्हणून आपले ओकटे देखावे, हा काय सांगितलेला आहे? अनुशोच, याला अनुशेच म्हणतात. म्हणून आपलं ओकटं सदोदित पाहावं की आपण काय करतो आहे. घेता देता बोलता चालता, घेणे देणे बोलणे चालणे, क्रिया आचरता
नित्यविधी असो निमित्तविधी असो, आपले अनुचित पाहायचं. अनुचित देऊनी प्रसाद पुढा दुःख. प्रसादाच्या पुढं ईश्वराला निमित्त करून हे दुःख करायचं आहे आपल्याला. हे दोष आपल्याकडे घडलेले आहे आणि हे दोष आपल्याला नाशायचे आहे. तर हा उपाय सांगितला प्रसाद सेवेचा. हा काय सांगितला? उपाय सांगितला प्रसाद सेवेचा. आता अनुशोच कसा करायचा? अनुताप सांगितला. आता अनुशोच कसा करायचा? ना अनुशोचल्या बोलल्या दोषा हाती कैसा निस्तरेल. अनुशोचल्या म्हणजे पूर्वी भविष्यकाळचा विचार. बोलल्या आपण जर पुढं असं असं बोललो तर कोणता दोष निष्पन्न होईल आणि या दोषापासून कसा निस्तरेल. असं घोकणीशी दिवस घालावे. घोकणीशी म्हणजे पाठांतराशी. आपण दिवसभर पुढं काय करू आणि पुढं जर आपल्याला असं घडलं तर आपल्याला काय होईल हा पुढचा विचार आताच करणं, याला अनुशोचित म्हणतात. घडला नाही आहे दोष, पण पुढचा विचार आताच अंतःकरणात आणणं, याला म्हणतात अनुशोच. ईश्वराला पार्थावं, परमेश्वरा सहाय्य कर, आणि यालाच अनुशोच म्हणतात. तोच कसा? मज निमित्त कैसे प्रसन्न असेल. माझं निमित्त कसं प्रसन्न राहील. परिवार कसा असेल ईश्वरीचा. कापा सर्वज्ञ म्हणितले, जीव दोषाचे आळे. जीव तर सर्व दोषाचे आळे. दोष नये असा मद कवन काळे. असा जीवनामध्ये आपल्या काळ आहे की अमक्या काळी अमक्या दिवशी आपल्याला दोष येणार नाही. की असा एखादा दिवस आला की मी आज दिवसभरात एकही दोष केला नाही. आयुष्यात प्रत्येकाने विचार करावा की दररोज आपण सकाळी उठल्यापासून असा एक तरी दिवस आपल्या जीवनात आला का की आपण आज एकही दोष केला. असा एक दिवस आला असेल की आपण आज कोणताही गुण केला नाही. कोणताही गुण केला नाही असा दिवस येईल, पण दोष आचरणार नाही असा दिवसच येणार नाही. काळ आहे का? अजिबात काळ नाही. ईश्वराचे गुण बोलावे. साकारा लागून म्हणजे व्यक्त परमेश्वरापासून आपले दोष काढावे. व्यक्त परमेश्वराच्या जवळ आपले दोष काढावे. ऐसा गुणा दोषाचेनी जो देहावधी शेवटपर्यंत प्रसाद सेवा करी तो उत्तम. असा जो गुणा दोषाचा विचार करतो दररोज आणि दररोज आपले दोष काढून क्षमा मागतो तो उत्तम पुरुष. मध्यम हो अथवा कनियस हो. एखादा मध्यम असेल एखादा कनियस असेल तरी चालेल, पर कुयोगियाच्या जाती, जो कुयोगी आहे, जो बिलकुलच धर्मावर अजिबात राहत नाही, अशा कुयोगाची जाती अंगी जे सेवा दृष्टांत वर्तन व्हावे ते होत नाही. देवानी सांगितलं मुंगे विरून चिंतावे. देवानी सांगितलं आपण मुंगीचं सुद्धा वाईट चिंतू नये. हे तिन्ही निषेध चुकवून चारही दिवस प्रसाद सेवेशी घाली
अशा पुरुषाला गोसावी देहांती सकळ शक्तीशी येऊन, देहांती म्हणजे मरताय काळ्या वेळेस, सकळ शक्तीशी येऊन आपण घेऊन जातात. त्याच्या अंतकाळी परमेश्वर त्याच्याजवळ येतात. आपल्या अंतकाळी असलेला परमेश्वर आपल्या हृदयातून निघून जातो. फरक आहे दोघांमध्ये. आयुष्यभर आपण देव करतो, पण अंतकाळी आपण देवाला विसरून जातो. म्हणून देवसुद्धा आपला अंतकाळी निघून जातो. आणि त्याच्या अंतकाळी परमेश्वर तिथे येतात सकळ शक्तीला घेऊन, आणि त्याला घेऊन जातात. मग कुठं नेतात? सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म होती. सुखिया श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म देतात. राखणे घालते, इतकी सुविधा, राखणे घालतात. ईश्वर त्याचा जन्मकाळ आपण दृष्टी पाहते, आपल्या दृष्टीने पाहतात त्याचा जन्म कसा होतो. त्या मानव मातेशी गर्भाचं दुःख नाही, कोणतं शिजर करायचं काम नाही. 4-4 वेळा डॉक्टरकडे तपासायचं काम नाही. सुखिया श्रीमंताच्या घरी आणि जन्माला येतो, असं काही नाही की डॉक्टरची कमी नाही. परंतु परमेश्वराने त्याला जन्मायला घातलेला आहे, म्हणून परमेश्वर त्याचा जन्म पाहतात. तया परम महोत्सव होय, त्यालाच तर परम महोत्सव म्हणतात. असा ईश्वराचा आवडता एखादा जीव पुन संबंधाच्या घरी जन्मला, त्याला काय होतात? महोत्सव होतो, परम महोत्सव परमेश्वराच्या दृष्टीने. आनंदे दुदुंबी. परमेश्वराने सांगितलं, एक जीव जर परमेश्वराच्या प्राप्तीला गेला तर आनंदाचे नगारे वाजतात. म्हणून ते म्हणतात आनंदे दुदुंबी. आनंदाचा हे होतो आणि परमेश्वराचा परमोत्सव होतो. मग जैशी प्रवृत्ती तैशी भेटी देत. जशी इच्छा असेल, जसा अधिकार असेल, तसं परमेश्वर भेट देतात आणि सन्निधान देतात. किती फायदा. प्रसाद सेवा केल्यानंतर पूर्ण संबंधाला पात्र होतो. पूर्ण संबंधाला पात्र झाल्यानंतर परमेश्वर स्वतः त्याला जन्मू घालतात. स्वतः त्या आनंदामध्ये स्वतः आपण रममान होतात आणि परमेश्वर त्याला मग आपल्या प्रवृत्तीने जसा अधिकार असेल तशी भेटी देतात, सन्निधान देतात. हा फायदा आहे. हे अनुशोच आहे. पुढील भविष्य, असं भविष्य तरी आपण आठवायला पाहिजे कमीत कमी, की आपल्याला बी भविष्यात असा योग येईल. याला अनुशोच म्हणतात. आपल्या भविष्यात असा योग येईल असं विचार करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणून याला अनुशोच म्हणतात, की पुढचं विचार करणे. पुढचा विचार करावं लागेल, तेव्हाच मागची गाडी व्यवस्थित चालेल. अशा प्रकारचं हे प्रसाद सेवा.